माय बाई एवढं लोणचं करायला किती टाइम गेला माय. हात दुखून राहिलं माय. किती लोणचं करायला लागते माय. ते आंबे फोडान हे फोडान किती टाइम लागला माय मला एवढं लोणचं करायला. माया माणसाला वेगळं लोणचं लागते, सुमितले वेगळं लागते, मले त्या कविताले अलग अलग माय. 2 भरण्यात अलग अलग केलं. सुमित खात नाही जास्त तिखट म्हणून त्याला कमी तिखट टाकलं. मला तिखट आवडते तर मी तिखट जास्त टाकले. माणसाला आवडत नाही जास्त तिखट. किती करायला लागते ना हे लोणच्याचं पण चांगलं लागते बा. किती मस्त वास येऊन राहिला. असंच वास येऊन राहिला. मस्त जमलं माझ्या वर्षीचं लोणचं. अजून आंबे उरलेच नाही लोणच्याचे. मंडीवर द्यावं काही नाही तर राहू द्यावं काही. ओळखीच्या बायाले असं देऊन टाकतो म्हणजे ना ओळखीच्या तेले आणि काही मग पैशाने देऊन टाकू काही विकत. माय कांते माय काय वास येऊन राहिला व त्या घरात आलो की असा वास येऊन राहिला का मग तरी मला वाटलंच कांती लोणचंच बनवली असं म्हणून. माय बाया त्या अंगणातूनच वास येऊन राहिला व असा वास येऊन राहिला. माय पार्वती काकू या ना. हो ना लोणच्यावरच सकाळपासून त्याचा टाइम गेला व मावाला. लोणचं करण्यातच गेला. काल आंब्या फोडण्यात गेला आणि आज लोणचं करण्यात गेला. हो ना कांते ते हातचं लोणचं म्हणजे काय एक वेगळीच गोष्ट आहे ना. काय लोणचं करतेस हो तू. मला तर लईच आवडते माय. मला आतापर्यंत जमत नाही असं तुझं हातचं लोणचं. खरंच लईच नाव घ्यासारखंच लोणचं आहे ना त्याला. काय चालत काकू तुम्ही बी चांगलंच करताय की. आपल्याला माहित आहे लोणचं कसं करायचं काय नाही. त्यात काय आलं माय एवढं नवीन. हो आता वाचता येऊन राहिला. मला बी वाच येऊन राहिला. मी करून मुली जास्त यायला नसल तुम्हाला यायला असेल. हो ना वा त्यासाठी चाली ना. ते तू म्हणत होती ना आंबे आणले म्हणून. ते लोणच्याचे आंबे मागासाठी चाली वा. ती मावली पोरगी आली घरी सुमन आणि तिले बी आता हाय तर आपण लोणचं करून घ्या आम्हाला फोडून घ्या आम्हाला आंबे. हो वा मला माहित झालं सुमन आली ती. अधिक महिन्यासाठी आली काय वाटते. जावया आला का मग तुमचा. मा जावायची तर गोष्ट वेगळी आहे व. आता अधिक महिन्यासाठीच बोलावलं होतं. फोन केलता जावायला बी. लय मागून राहिला ना सोन्याची अंगठी मागून राहिला. आता काही वाटते की नाही. हा आपली परिस्थितीनुसार आम्ही देईल म्हणलं त्याला. ड्रेस करतो पाहुणचार करतो. नाही म्हणे सुमनला म्हणे सोन्याची अंगठी करते का आमची सासू. आता कुठून करा तू. तुला तर माहित आहे आपल्या शेतकऱ्या लोकांचं. त्याला समजायला पाहिजे ना कसं काही मागायचं म्हणून मागायचं. हो नाही तर काय माय उगाच होय की नाही आता. अंगठी सोन्याची काय सोन्याला काय कमी भाव आहे का. काही पण हो ना. काय करता यायचं मस्त पाहुणचार करायचा. कपडे दिले तर कपडे घ्यायचे. जावाई लोक तर माय मोकाच पाहिजे तर असे आहेत आता. मनापानात येत नाहीत. तेच तर म्हणून राहिलं तुम्ही म्हणले माय अंगठी गिंगठी आम्ही काय करत नाही. आमच्या असतो ना माय ड्रेस घेतो आणि तसं सांगून दे मला त्या पाहुण्याला. तिने सांगितलं ते म्हणे हो म्हणे आम्ही तसं सांगितलं म्हणे. हो नाही तर काय बरोबर आहे ना. आता धोंड्याचा पाहुणचार करायचा आणि अंगठी द्या सोनं द्या. त्याला काय माहित नाही का किती भाव आहे ते सोन्याले. आता काय सोनं घ्यायच्या ह्याच्यात आहे का कमी भाव झाले का सोन्याचे. हो ना त्या ललीच्या घराकडून आली ना. लली भेटली होती रस्त्यात. गोष्टी सुनून राहिली ती मला. मी म्हणलं कांतीकडे चालू कशाला चालीन कायले चालीन काय पैसे मागून राहिली का अशी म्हणत होती. ललीला लय सवय ना असं बोलायची. हो बाय तिचं घर एक रस्त्यात झालं. येता जाता बाहेर टोकत राहते. तिचं तेच काम आहे. काय म्हणून राहिली ती लली. म्हणून राहिली ती कांतीला काय पैसे मागायला चालली काय असं. मी म्हणलं तिले हो पैशाची उशी लईच तुला गर्व आहे तर मग घे ना मला लाख एक रुपये दे म्हणलं. अंगठी घेतो तुला मावाला जावायला. अशी आहे ती लली. जाऊ दे ना मग काकू त्या ललीच्या नादी कुठला तिथे सवयच आहे तशी. हो बा तुमचे आंबे काढून ठेवले आम्ही. मी काढून ठेवले झोऱ्यात भरून ठेवले. तेच म्हणलं तुम्ही कवा येता वाटच पाहून राहिली होती. रईसालाच वाटलं मला तुम्ही. माझी सुबी तर जाईल ना. अधिक महिन्याचा सासरा बोलवून ना आला नाही का फोन कविताले. जाईल ना आता. काय माहित होते कविता काय अशी बनली नाही माय. तिथे विषय नाही काढला. त्याला माहित आहे की नाही की अधिक महिन्याचं काही. काय माहित माहिती श्रीमंत लोक आहेत ते. माय श्रीमंत गरीब काय हो जावायचा मानत असते ते. ठीक आहे कोणी काही मागते तर काही मागितलं ना आपण देणार सोडच. पण जावायचा मानत असते माय. सांगितलं असेल तर जायचं मग सुमितनं. काय माहित माय मी काय विचारलं नाही. तिचा काय फोन आला आता विचारून पाहायला लागेल. फोन घेऊन आला असेल तर मग सुमितला जायला लागेल. माय कांते मग तुम्ही म्हणतो काय सुमितले काही सोनं घेण्याचं ससरेले माग म्हणून असं काही म्हणतो काय. मला तर माहिती आहे तू म्हणतच नाही म्हणून असं वाटतं काय काही. नाही माय मला तसं स्वभाव नाही माय. जायचं असं पाहुणचार घेऊन कपडे नाही गेले तरी चालते बा. उगाच आहे माहिती मनापानात जायचं मस्त. आपले कपडे घेतले तर घ्यायचे नंतर पाहुणचार करायचा यायचं नाही काय हो माहितच. हो नाही तर का माय तेच बरोबर आहे. तसंच असते मनापणाचं जायचं ना उगाच हे मागायचं ते मागायचं. आता आशिले अजून फोन नाही आला. येईलच म्हणा आता जाईन रम्या बी. देवा कांते ते आंबे दे बरं. आज मावली पोरगी बी आहे ना. आम्ही करून घेतो लोणचं. पटकन लोणचं करून घेतो मस्त. नाही तो लोणचं तर लयच मस्त लागायला. मला बी देवा थोडंसं. आमचं आहे म्हणा गेल्या वर्षी तसंच पडून पण नवीन करून ठेवा लागते. मग कसं ते पुरत नाही ना. काही भाजीला नसलं की मस्त लोणच्या सोबत पोळी जेवता येते. किती मस्त लागते व लोणचं. हो ना काकू हाय ना केलं ना किती मोठं. माय मला तर 2-3 प्रकारचे लोणचे करायला लागते व आमच्या घरी. माणसाला वेगळं लागते त्या सुमितले वेगळं लागते मला वेगळं. त्या कविताचं वेगळं. कविता खाते नाही जास्त तिला आवडते नाही. पण मला लोणच्याशिवाय होतच नाही ना जेवण. म्हणून मला तिखट पाहिजे. ते सुमितले त्या माणसाला सपक खाते ते दोघं जण म्हणून त्याच्यासाठी वेगळं केलं. हो नाही तर का माय 2-2 भरण्या दिसले. अजूनही भरून ठेवलं काय लोणचं. अजून त्याच्यात काढून ठेवलं. हो ना काल आंबे फोडण्यात गेला टाइम. आता लोणचं करण्यात गेला. कुठे ठेवला मावला झोरा. मग पैसे देतो माय फुकट कशी ना माय. अजून म्हणशील की माय काकून फुकटच नेला पैसे दिले नाही काही नाही. माय काकू मी तुम्हाला काय असं म्हणलं का मी तेच विचार करून राहिली होती. मी म्हणलं आपल्या ओळखीच्या बाया ज्या आहेत त्याला असंच देऊन टाका आंबे. तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरच्या आंब्याचं तुमचं लोणचं राहते. आणि तुम्हाला कधी मागितलं मी पैशाचा विषय तरी आहे का. नाही माय आंब्याचे काय पैसे मागतो बाय मी. हा जास्तीच असेल आता खूप बाया आल्या खूप गावातल्या आल्या तर त्याला देतो मग पैशानं.
नाही बा कांते, मला माहिती आहे मी मजा करून राहिली. दरवर्षी तो वाजता आंबे घेऊन जातो आम्ही. मी झालं नरबती सरली तेव्हा आंबे घेऊन जातो वावरातले. थांब मी ते कविताला आवाज देतो, घेऊन येते आंब्याचा झोऱ्या. तिथेच ठेवला आम्ही तिकडे पलीकडे रूम मध्ये. आवाज देते तिला. कविता, ए कविता, ते पार्वती काकूचा आंब्याचा झोऱ्या घेऊन ये बा. ते आल्यावर. हा तेच ना, रूम मध्ये ठेवलेला हे वाला. मला वाटलंच तरी कोणाचं असेल म्हणून. हेच आहे का ते? हो ना बा, आम्ही काढून ठेवले ते ना. जले जले त्याच्यासाठी मी काढून ठेवले ते. लोणचं करते ना पार्वती काकू दरवर्षी. मी तिथे आंबे देते. लोणचं केलं मी एवढं मोठं. काय करून राहिली ती? काय नाही, रूम मध्ये होती, बसली होती. माय कांते, इले बी शिकवायचं की लोणचं बसवायचं की त्याजवळ लोणचं करताना शिकते ना. आता तू आहे तर करतो माय, मग शिकवायचं असेल लोणचं करायले. मी तिला आवाज दिला व ते पण माहाले हातच खराब होते आणि तिचा आगच होते हाताले. जाऊ दे बाय, आपलं आपण करून घ्या पटकन. जाऊ दे म्हणलं, करायचं तर कर तिला. देव त्या काकुले झोराय दे बरं. हो आई. मग केव्हा आज करणार आहे का तुम्ही लोणचं? मग आज आंब्याचं घालणार असेल. मग आता फोडा लागते, आज उरा नाही. आज आंबे पडून घ्या मस्त, त्याला पाण्यातून काढून टाका, मीठ लावा मस्त. मग हे करून दुसऱ्या दिवशी बनवून टाका. हो ना बा, आजच्या आज कसं होतील माय. फोडा लागला तर आंबे, ते आंबे फोडण्याची आहे ना मशीन घरी. आता फोडून घ्या, कुठे ठेवली काय माहिती, आता पाहावं लागेल. घ्या लागेल फोडून आता. म्हणजे हे आंबे कसे फोडून लोणचं ते म्हणजे हाताने फोडतात काय आंबे? माय व हाताने कोणी फोडते का व माय? काय तू काही पाहिलंच नाही म्हणतो सासू करताना बसायचं की माझ्या जवळ कसं करते काय नाही, जरा शिकून घ्यायचं. हाय तो इथं हाय तोपर्यंत. हाताने कोणी फोडतात का? ना हाताने फोडला तरी जाते का व ते? चाकून तरी फोडला जाते का? ते कापल्या जाते का? नाही, मला वाटलं ते चाकून कट करत असेल आंब्याचं. माये ते चाकून आलं माय, कट करून तुटून जाते माझ्या चाकू फेकू. आपल्या मशीन कड तोडून टाकायचे. मस्त मस्त बनवतात त्याचं लोणचं. ती सासू तले हुशार आहे ना, आले मस्त लोणचं बनवते. पाहिजे कसं लोणचं बनवलं, पाहिजे कसं वास खाऊन. पाय आता कसं केलं त्या सासूनं लोणचं. बापरे, इतकं सारं लोणचं कधी कधी झालं आई? एवढं केलं टाकलं तुम्ही? तरी मला वाटत होतं, वास येतच होता घरात. रूम मध्ये मस्त वास येऊन राहिला होता. हो ना, घेतलं थोडं थोडं करायले, करून घ्या म्हणलं आपलं लोणचं. मग उगा टाइम हे होते. चालू कांते, येतो मी, जातो आता. सुमने वाट पाहून राहिली. तिला आम्ही दोघे आता लागतो कामाले. आशीला काय होत नाही, ती स्वयंपाकात लेकरातच जाते. सुमन आहे तोपर्यंत करून घेतो. तिला न्यायचं असेल तर नेईल, तिच्या घरी म्हणा आंबे भरपूर केला असेल तिने बी. न्यायचं असेल तर घेऊन जाईल. काय हो कविता, अधिक महिन्याला जात नाही का तू? तुला बाबांनीच फोन केला का तुले सुमितले न्यायले? अधिक महिना नाही, आमच्या इकडे असं काही नाही करते म्हणा, पण बाबाचा काही फोन नाही आला माझ्या. काय माहित, विचारायला लागेल मला. हा विचारून घे ना बा, जा ना मस्त अधिक महिन्याले. तर बाबा तले श्रीमंत वाटते बा माय. जायचं मस्त दोघांना, मस्त यायचं आता आले इकडे तर. हा विचारून पाहते मी. चालू कांते, येतो मग मी, जातो आता. हा ठीक आहे, लोणचं देतो म्हणून काकू, घेऊन जा ना लोणचं. नको बा, एखाद्या वेळेस डबल आहे म्हणा, गेल्या वर्षीचे बी आता कुठं नेऊ नेतो ना माहिती. घरचं काय नवीन आहे का आम्हाला, कवाई येतो कवाई घेऊन जातो. हा घेऊन जा ना काकू, जा खाऊ वाटलं घेऊन जायचं आपल्या घरचं लोणचं, काय आलं. हा कविता, मी काय म्हणते, आज खिचडी लावून टाक बरं. आज बेसन खिचडीच करू, आज याच्यातच टाइम गेला. तू खिचडी लावून टाक. खिचडीची जमते तुला यायली, करता येते ना खिचडी लाव, बेसन वरता येते. आज तेच करू आता, गरमी होऊन राहिली खूपच. आणि खूप झालं मग आता, हे कामले झालं बसल्या बसल्या कंबर गेली मग आता, दुखायली मरणाची माय. खिचडी हा लावते ना. हा लाव, जाय बरं, कुकर मध्ये लावून टाकते तसं सगळं. तू आता किती दिवस राहिली तुला माहितीच आहे आता. हा खिचडी तर करते मी, पण ते बेसन मला नाही जमणार, कारण बेसन तुम्हीच करून टाका, तुम्ही चांगलं करता. हा मी तुला सांगतो, तू खिचडी लावून टाक पहिले, मग मी सांगतो बेसन कसं करायचं ते. हा ठीक आहे. नाही चाल हो, पटकन इथून चालले जातो ना. आता लली यायची, अजून भस्कन बोलायची. ललीचा काही नेमच नाही दिसून राहिली. पटकन जातो, ललीचा काही नेमच नाही माय. जेव्हा पाहतो दिसत राहते. नाही रमेलाच पटवला होतं काय की मग आंबे काय जड लागून राहिले. रम्या वरात गेलं माय, आता जाऊ दे, वाट पाहत राहत आपलं लोणचं राहते. माय हो, मग अशी आंबे आणायला गेली ती वाटते कांतीकडं. हा बरोबर आहे, लोणच्याचे आंबे दिसून राहिले तरी म्हणून राहिली काम आहे अशी मध्ये नाही की मी आंबे आणायला चालू, आंबे घेऊन येऊन राहिली. माय खरंच कांतीच्या घरी लोणच्याचे आंबे राहते. माय लोणचं लय चांगलं लागते हो, ते मस्त बनवते बी. अशी विकतच्या नावात असे आंबे भेटत नाही. माय कोणा तोंडाने मागा माय आता कांतीले. माय हिलाच मस्का लावून पाहू का, हे देईल तर देईल. माय हेच आंबे घेऊन याच्यापासून विकत या काकू जाऊन देतो इले पैसे. मग हो काकू, काय आंबे घेऊन येऊन राहिले का हो तुम्ही? मग हेच तर सांगायचं होतं, मग विचारलं तर बोलत नव्हत्या चांगल्या. म्हणलं तेच झालं, दिसलीच ना मा लईच आता. हे हिच्यासोबत टाइम जाते आता. जेव्हा दिसतेच माहिती घरापुढे, अशी कशी आहे ना, काय घरात काम गिम करत असते की नाही, नुसती बाहेरच बसून राहते बायले पात. अशी काय हो, तुला घरात काम गिम असते की नाही, तर दामुले भूक लागते की नाही, काय स्वयंपाकी करत असते की नाही, नुसती बाय इकडून तिकडून चालल्या का बस, याला हटकायचं त्याला हटकायचं, हेच काम आहे का बाय तुला? माय काकू मावलं घर काय, मी काय दिवसभर इथंच बसून राहतो काय? आता मी काम काय दिवसभर कामच करत राहू काय? काम झाले की येत असतो बाहेर, चालल्या म्हणून राहिल्या तिचं. हा तू बोले आंबे आणायला जायचं होतं काय की? मग आंबे आणले का लोणच्याचे? हे सांगायचं होतं की मग अशी सरळ तर बोलले नव्हत्या. माय मग काय तुला तर सरळ काय, तू ऐकून घेतो का बाय? तुझंच बडबड लाव तू, हे ते नसन तसं. मग काय आणणार होती दुसरी? आंबे जाणार गेलं लोणच्याचे. माय लोणच्याचे आंबे हाय का होत्या कांतीकडं? मला बी लोणच्याचे आंबे लागत होते व, लयच मस्त आंबे लोणचं लागते हो त्याच्या. पण आता देईल का होते मला? माग ना ते कांती न द्यायला काय झालं? तुला दिले गरवा माय, तुला तर कोणाजवळचं काही नको, त्याच घरी आहे सगळं. घे ना माय विकतचे, खाय ना, अन्न विकतचे आंबे काय वाणे आंबे आले. असे आंबे नाही भेटत ना लोणच्याचे. हे जे लोणच्याचे आंबे आहे ना, 12 महिन्यात टिकणार आंबे आहे माही. हो तेच म्हणून राहिली होती मी. मग एक काम करता का काकू,
मला हेच आंबे देऊन टाका ना विकत. काय भावा नाही ते जास्त भाव बांधून देतो तुम्हाला. आणि मग तुम्ही दुसरे घेऊन या तिच्याकडून, नाही तर मला देऊन टाका ना हे. माय खरंच माय दिमागले चालू तू माय तू, आणि तू तर एवढी हुशार आहे माय. हेच आंबे देऊन टाक. मला काय घेता येतं का बाहेरून विकत? मी काऊन हे करतो म्हणून राहिली तिथं? मी काय एवढी भिकारी आहे का? पैशाच जिथं पाहा तिथं गर्व करते माय. हे लली माय कांतीच्या वारातले आंबे होते लोणच्याचे म्हणून राहिली तिथं. एवढे आणले ना विकत देतं का? तुला फुकटही देत नाही माय मी. माय काकू द्या ना, काय होते तुम्हाला देतील ते, मला देणार नाही. मला मागू वाटत नाही माय. तुम्ही हे मला देऊन टाका, आणि तुम्ही मी लागले पैसे देतो तुम्हाला. पैसे घेऊन मग तुम्ही विकत घ्या तिच्याजवळ अजून. माय लले मला त्यासारखं वागता येत नाही माय. चाली म्हणून राहिली तिथं आम्ही विकत नाही. मला फुकट दिली तिनं. आमचं विकत काही नसते असं. चालली तिथं कशाला देऊ माय तुले? मी आणलं एवढं तिकडून जाऊन म्हणून राहिली की विकत देत नाही माय. नको माय मला ते, किती पैसे दे नको मला. नाही खरंच काय साजरे आंबे आहे. या माणसाने म्हणूच काय की एकदा त्या तात्याला विचारले तर देतातच बहुतेक. मी मागितलं तर कांतीला लईच हुशार नाही. माणसानेच बोलायला लागला आता. माय लले जाऊ दे माय, मला उशीर होऊन राहिला. आणि काय गोष्ट करून राहिली माय? जाय ना मागणं कांतीले. ते त्यासारखी नाही आहे. मला काय कमी देते ते. तिचं मन लय मोठं आहे. हो काय नाही, मी नाही जात कोणाच्या घरी मागाले. चालले म्हणून राहिले तिथं. मला काय विकत आणता येत नाही का? आणतो याच्यापेक्षा चांगले आंबे आणतो. आण ना माय, मग कशाला म्हणून राहिली विकत देता का हे देता का? याच्यात असते गेली माय तू. एवढे चांगले आण ना, मग जाय ना. हो आणतो. जाऊ दे माय, मला उशीर होऊन राहिला. त्या नादी लागला ना अजून उशीर करू का माय? घरी जाऊन आंबे फोडायचे आहे, लोणचं करायचं आहे. असा टाइम जाईल मामावाला. चल माय चालली मी. जाय जरा स्वयंपाकी पाकर जाय ना माय घरी. नुसती बाया चालले का हे चालले का विचारत राहतो. ओ काकू तुमचं म्हणणं काय? स्वयंपाकी पाक करून आली मी. चालल्या म्हणून राहिल्या तिथं. तुम्हाला काही काम नसत, आशीच्या भरोशावर आहे तुमचं सगळं. माय लले आता मला सकाळी जास्त बोलू नको देऊ बरं. उगा भांडणी साबून नाही मावाला. उगा काही बोलू नको. चालले मी, मनादी लागत जाऊ नको. सकाळ बाई आहे माय, काही सरळ बोलत नाही. आता असंच करतो. या माणसालीच सांगतो. तात्याला बोलले म्हणजे या माणसाला येते ते माणूस लई चांगला वागते ना त्याच्यासोबत. आपण काय मागितलं दोघं त्या कांतीला हुशार न्यायचं. आता लोणच्याचा आंबा आहे मस्त. असं मस्त लोणचं बनवतो आता. माणसाला विचारायला लावतो आता मस्त. त्यावेळेस ही आंब्याचं लोणचं खरंच मस्त होते. कारण विकतच्या ना तो उगाच माय नाचते ते लोक टिकत नाही काहीच नाही. आता या माणसाला बोलाच लावतो. तात्याला बोलला म्हणजे देते या माणसाला. माणूस नाही देत कसा गेला याला त्याला काय देत राहते. घरीच आहे आता माणूस. आता जातो वावरात गेला की तात्याला बोलते घेऊन येते आंबे.